मन धागा धागा जोडते नवा. आजच्या भागामध्ये पाहूया आपण काय घडतंय ते. इकडे सुखदा म्हणत असते, आपण आता सर्व लोक जेवायला बसले आहेत, त्याच्यामुळे कोणीही मोबाईल पाहायचं नाही. तसे बोलून ती सर्वांचा मोबाईल काढून घेते आणि बोलते, मोबाईल बघत जेवणं हे खूप वाईट सवय आहे, त्याच्यामुळे कोणीही मोबाईल बघायचा नाही. अरे एकमेकांशी गप्पा मारा, बोला. वृंदा सांगू लागते, अगं तू हे काय करत आहेस? आमचा आमचा मोबाईल मला परत दे, आणि आम्हाला ती सवय आहे, तू काय नवीन आता सांगू नकोस. सुखदा बोलू लागते, मोबाईल मी काय देणार नाही. सर्व लोक मोबाईल तुम्ही पाहता आणि जेवत असता, हे फार वाईट सवय आहे, त्याच्यामुळे तुम्ही आजपासून ती सोडायची. मी जोर आहे तोपर्यंत तुम्ही बघायचं नाही. आजपासून घरात हा नियम लागू होणार. शलाका बोलू लागते, तुला काय करायचं ते कर, पण आम्हाला मोबाईल दे. आणि नियम लावणारी तू कोण? तू 4 दिवस आले आहेस ना, मग 4 दिवस राहून जा ना. सुखदा म्हणते, नाही, मी तुमचे सर्व नियम मोडणार आहेत आणि तुम्ही मोबाईल बघत जेवायचं नाही. वृंदा आदर्शला सांगू लागते, अरे काय बोलत आहे ही, तू तरी सांग तिला. आदर्श म्हणतो, हे बघ आई, मी पण डॉक्टर आहे. मीही म्हणतो की मोबाईल बघत जेवणं हे चुकीचं आहे. ती जे बोलत आहे ते बरोबर आहे. वृंदा सांगू लागते, आता ही ठरवणार काय नियम लावायचं आणि काय नाही ते. मी तर जेवणारच नाही, मी उठून जाते मग इथून. तेवढ्यात तिथे सार्थक येतो. वृंदा सांगू लागते, सार्थक हे पहा, हे काय नवीन नवीन नियम काढत आहे. मोबाईल आमचं घेऊन बसले आहे आणि देत सुद्धा नाही. म्हणत आहे की मोबाईल बघत जेवायचं नाही. सार्थक म्हणतो, हो मग ती पण बरोबरच बोलली आहे. कोण काय बोलना, पण ती व्यवस्थित आणि चांगलंच सांगितले आहे आपल्या सर्वांनी. मोबाईल पाहत जेवणं हे चुकीचंच आहे. तसे बोलून तो त्याचा मोबाईलही टेबलवर ठेवतो व तो सुद्धा जेवू लागतो. सर्वांचं जेवण होतं, सार्थकचं सुद्धा जेवण होतं. तो उठून निघत असतो. सुखदा म्हणते, अरे तुझं मोबाईल. तसे म्हणून तिला चक्कर येतं व ती खाली पडत असती. तेवढ्यात त्याला सार्थक पकडतो व म्हणू लागतो, अरे हिला काय झालं आता? आदर्श तिला चेक करत असतो व तो म्हणत असतो, हिला आपल्याला काहीतरी टेस्ट करावं लागतील, त्यासाठी मला हॉस्पिटलला हिला घेऊन जावं लागल आणि लवकरात लवकर. सार्थक म्हणतो, अरे काय झालं असेल हिला? तेवढ्याच सार्थकला मीटिंगसाठी फोन येतं. तो म्हणतो, आपण मीटिंग पोस्टपोन करूया. इकडे लगेच शलाका त्याच्या आईला म्हणजे वृंदाला खोलीमध्ये घेऊन जाते व तिला सांगू लागते, तू पाहिलीस का काय होतंय ते? वृंदामध्ये काय होते म्हणजे ती चक्कर येऊन पडली आहे. उलट सुलट काहीतरी खाल्ली असेल आणि नुसता बडबड करत असती, त्याच्यामुळे ती चक्कर येऊन पडली असेल. शलाका म्हणते, ते नव्हे म्हणत, सार्थकशी काय बदलाव झालाय ते पाहिले आहेस का तू? वृंदा म्हणते, नाही, मी तरी तसं काय पाहिलेलं नाही. शलाका सांगू लागते, अरे आजपर्यंत सार्थक कोणालाही वेळ दिलेला नाही आणि तो काम आणि घर एवढंच करत होता आणि आता तो मीटिंग पोस्टपोन केला आहे. विचार कर काय चाललंय यांचं दोघांचं आता. सार्थक हिच्या प्रेमात पडला म्हणजे तर खूप अवघड व्हायचं. आपल्याला काहीतरी काही करून सुखताला लवकरात लवकर इथून पाठवून द्यावं लागल, घालवावं लागल घरातून. वृंदा सांगू लागते, होय, तू म्हणतेस ते सुद्धा बरोबर आहे. सार्थकने आजपर्यंत कोणालाही टाईम दिलेला नाही आणि तो असं कधी मीटिंग सुद्धा पोस्टपोन केलेलं नाही. हे काहीतरी चुकीचं घडत आहे आणि त्या सुखी आत्माचं आपल्याला काहीतरी काय करावंच लागेल लवकरात लवकर. इकडे सुखदा बेशुद्ध पडलेली जागी होते व ती म्हणू लागते, काय झालं होतं मला? आदर्श सांगू लागतो, काही नाही, तेवढं तू चक्कर येऊन पडली होतीस, ते तुला काहीतरी आता टेस्ट करावे लागतील, त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. सार्थक आदर्शला विचारू लागतो, अरे काही सिरियस आहे का आणि काय झालं आहे तिला? आदर्श म्हणतो, तिचं आता चेकअप केल्याशिवाय आपल्याला तरी काहीच कळणार नाही, त्यासाठी मला हिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. सुखदा म्हणते, बरं ठीक आहे, माझे मेडिकल जे काही असेल ते सर्व मी घेऊन येते. तसे म्हणून ती रूममधून तिची डॉक्युमेंट्स घेऊन येत असते. इकडे सार्थक दारात उभारलेला असतो. सुखदा येते तिचे डॉक्युमेंट्स घेऊन. ती विचारू लागते, अरे काय झालं, तू ऑफिसला गेला नाहीस आज? सार्थक म्हणतो, तुला काही प्रॉब्लेम आहेत का आणि चक्कर येऊन कशी काय बरं पडली तू? सुखदा म्हणते, तसं काहीही नाही, मी तर चांगलीच आहे. तेवढ्यात आदर्श तिला हाक मारतो. सुखदा म्हणते, बरं ठीक आहे, मी मेडिकल काही चेकअप असेल ते करून येते. तसे म्हणून ती निघत असते. तिच्या फाईलमधून एक कागद पडतं. ते सार्थक उचलतो. तेव्हा सार्थकला समजतं, अरे हिला तर कॅन्सर आहे. मग सार्थकला सर्व आठवू लागतं. आपण तिला काय काय बोललो होतो, कसे वागलो होतो, रागाने बोललो होतो. त्याला वाईट वाटू लागतं. इकडे आपण पाहतो वृंदा म्हणत असते, शलाका हे बघ, आपल्याला लवकरात लवकर सुखाताला बाहेर काढावंच लागल.
आणि सुधाने आपल्याला या घरामध्ये एवढ्यासाठीच ठेवलं आहे की तिचं एक राज आपल्याकडे आहे आणि ते आपण जर सार्थकला सांगितलं तर तो सुधावरती चिडणार. त्याच्यामुळे ती आपल्याला इथे ठेवून घेतलेली आहे. हा सार्थक तिच्या प्रेमात पडला, तिच्याशी लग्न केला, मग हा तर आनंदीला विसरूनच जाईल. मग आपल्याला असं करावं लागेल की हा आनंदीला कायमचाच विसरू नये. वृंदा शलाकाला सांगत असते आपल्याला आनंदीचं सारखं कौतुक करावं लागेल, तिचं नाव घरामध्ये घ्यावं लागेल. सार्थक हा तिला विसरू नये असं आपल्याला काहीतरी करावंच लागेल. शलाका म्हणते, हो आई, तू जे म्हणतेस ते बरोबर आहे. इकडे आपण पाहतो सुखदा व आदर्श हे घरामध्ये येतात. सुखदा फाईल उचलते व म्हणते आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. आदर्श म्हणतो, होय, तू तरी आता खोटं प्लॅन सांगितले आहेस म्हणजे तुला कॅन्सर आहे म्हणून. पण त्याला जेव्हा समजेल त्याला वाईट वाटेल, तो चिडेल परत. सुखदा सांगू लागते, जे काय असेल ते असेल, आपण त्याला सत्य नंतर सांगू, एवढं काय त्यात. आधी तो आता नाराज आहे, त्याला आपल्याला बाहेर काढावं लागेल, त्याला हॅप्पी जगवावं लागेल, असं काहीतरी आपल्याला करावंच लागेल ना. त्याच्यासाठी आपण हे करत आहेत. तसे बोलून सुखदा तिथून निघून जाते. इकडे आदर्शला तिची बहीण म्हणत असते, ही मुलगी ना नक्कीच सार्थकला चांगलं करल आणि आधीसारखे बनवल. पुढे आपण पाहतो मनोजच्या घरामध्ये काही लोक येतात व ते म्हणू लागतात, तुम्ही अजून आमचं पैसे दिलेले नाहीत आणि तुमच्या घरामध्ये जे काही आहे ते आम्ही घेऊन जाणार आणि तुम्ही ते सामान भरले आहे ना ते आम्ही उचलून घेऊन जाणार. लीना व त्यांची सासू दोघेही म्हणत असतात, आम्हाला थोडे वेळ द्या, आम्ही तुमचं पैसे देऊ आणि हे जे आहेत ह्याच्यापासून आम्हाला ऑर्डर आलेले आहेत ते आम्ही दिलं तर आम्हाला पैसे येतील, ते आले तर आम्ही तुमचं देऊ. ते लोक म्हणतात, आजपर्यंत तुम्ही दिलेलं नाही आणि ह्याच्या आधी सुद्धा तुमचा धंदा चालूच होता नव्हे, मग तेव्हा सुद्धा नाही दिलेलं तुम्ही. आता काहीही तुमचं ऐकणार नाही, आम्ही हे घेऊन जाणार. तसे बोलून ते सर्व त्यांचा माल घेऊन जातात. इकडे मनोज आतून धावत येतो व म्हणतो, अरे पोलीस पोलीस, मी काहीही केलं नाही, मी आरोपी नाही आहे. त्यांच्याही मते, अरे नाही, तुला काहीही झालेलं नाही आणि पोलीस सुद्धा आलेले नाही, तू शांत हो. इकडे आपण पाहतो सुखदा गाणं म्हणत असते, तेवढ्यात तिथे सार्थक येतो. ती विचारू लागते, कसं वाटलं तुला? सार्थक म्हणतो, काय कसं वाटलं? सुखदा म्हणते, मी गाणं म्हणलेलं कसं वाटलं तुला ऐकून? सार्थक सांगतो, हो, चांगलंच होतं. आता सार्थकला थोडं वाईट वाटत असतं, म्हणजे तो तिच्याशी कसं वागला, कसे बोलला. मग सार्थक बोलू लागतो, हे बघ कसं आहे, जे काही आहे मी ते तोंडावरती बोलतो आणि कोणाला खोटे बोलून थोड्यापणासाठी खुशी देणं मला हे आवडत नाही. त्याच्यामुळे जे काही असेल मी ते तोंडावर बोलतो आणि जे काही सत्य आहे तेच सांगून टाकतो. असे सार्थक तिला सांगत असतो. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि जमेल तितकं शेअर करा. पुढचा भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.